नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुढील 50 वर्षातील भाविकांच्या सोयीसुविधांचा विचार करून पंढरपूरचा विकास आराखडा. मुंबई पंढरपूरचा पुढील 50 वर्षाचा विचार करून भाविकांच्या सोयीसुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने विकास आराखडा तयार केला जात आहे. वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा आराखडा अंतिम करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीत फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे उपजिल्हाधिकारी तथा व्यवस्थापक राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते. पंढरपूरमध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यातील गर्दीचे व्यवस्थापन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध डिजिटल टूल्सचा वापर करण्यात येईल. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी एकात्मिक नियोजनावर भर दिला जाईल. हा विकास आराखडा केवळ शासनाला काहीतरी करायचं आहे म्हणून लादला जाणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी पंढरपूर बचाव समितीच्या शिष्टमंडळाला दिली. पंढरपूरचे नागरिक आणि येथे जाणारे लाखो भाविक यांच्या हिताचा विचार करूनच हा आराखडा तयार केला जात आहे. स्थानिक नागरिक, आर्किटेक्ट्स आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून आणि त्यातील शक्य त्या सर्व चांगल्या बाबी आराखड्यात समाविष्ट कराव्यात असे आदेशही फडणवीस यांनी दिले.